वळूयात पुढल्या बातमीकडे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे. नार्वेकर नावाचं प्रकरण महाराष्ट्र बुडवणार असं सपकाळ म्हणाले. नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खुपसला असा देखील आरोप सपकाळांनी केलाय. तर तो मी नवे प्रकारचं नाटक निवडणूक आयोग करताय. हरिभाऊ राठोड यांना नार्वेकरांनी दमदाटी केल्याचा आरोप देखील सपकाळांनी लगावलाय. जे नार्वेकर जे प्रकरण महाराष्ट्राच्या जाज्वल्य स्वरूपाच्या एक सांस्कृतिक इतिहासामध्ये एक समोर आलेला आहे. हा सगळा आपली संस्कृती बुडवणारा, महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा, अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदान आहे, त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे. त्यांनी संविधानाच्या छातीत सुरा खोपसण्याचं काम हे राहुल नार्वेकरांनी केलं होतं. आणि त्यावेळेस अनुसूचित 10चं मर्डर केलं, संविधानाचं मर्डर केलं, म्हणून त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये शबाशी खातर पुन्हा विधानसभेचा अध्यक्ष करण्याचा बेशरमपणा, क्रूरपणा हा भारतीय जनता पक्षानं त्यांच्या निवडीच्या वेळेस दाखवला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनसेवर टीका केली आहे. मनसेच्या आरोपांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार आहे. राज्यात झालेल्या महापालिकेच्या बिनविरोध उमेदवारांच्या विरोधात मनसे न्यायालयात जाणार. त्यावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला मनसेच्या जे काही त्यांचे आरोप आहेत, मला वाटतं त्यात काही फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही आहे. पण शेवटी राजकीय आंदोलनामध्ये पक्षाच्या भूमिकेशी लोक विश्वास ठेवून आपण निर्णय करत राहतात. आता मनसेच्या निर्णयाबद्दल काय बोलणार, त्याच्यावर तर एकदा विस्ताराने बोलू आपण. तर प्रणिता भालके यांनी पंढरपूर नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय. संत नामदेव पायरींचं दर्शन घेत त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. विठ्ठल मंदिर ते नगरपालिका कार्यालयापर्यंत पदयात्रा देखील काढण्यात आली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी प्रणिता भालकेंचा सत्कार केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.